हॅलो, माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत। आज मी दाखवणार आहे शेंगदाणा टोमॅटो चटणी। यासाठी मी एक वाटीभर शेंगदाणे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या आणि थोडीसा कढीपत्ता घेतला आहे। त्यानंतर कोथिंबीर, थोडं भाजलेलं जिरं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मसाल्यांमध्ये आपण काश्मीरी लाल तिखट, थोडासा हिंग, थोडी साखर आणि थोडं मीठ वापरणार आहोत। आता याच्यात तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। सर्वप्रथम छोट्या कढईत दाणे छान परतून घेतले आहे। दाणे छान भाजून घ्यायचे आणि दाणे भाजणं झाल्यावर आपण टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता सुद्धा थोडं तेल घालून परतून घेणार आहे। दाणे छान भाजले गेले की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चटणी अजूनच छान लागते। आता थोड्या तेलावर टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता यांना छान परतून घेतलं। टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही, ते पटकन शिजतात। टोमॅटोचा रंग सुद्धा खूप छान आहे। आता हे झाल्यानंतर लसूण थोड्याशा तेलावर परतून घेतला आणि लसणाला सुद्धा छान परतून घेतलं की त्याचा तो कच्चा स्वाद असतो तो येत नाही। आणि चटणीत तो खूप टेस्टी लागतो। ते झाल्यानंतर हे सगळं आपण थंड करून घेतलं आणि एका मिक्सर जारमध्ये घालून घेतलं दाणे आणि हे सगळं। त्यानंतर कोथिंबीर, जिरं, मीठ, हिंग, साखर आणि काश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर ग्राइंड करून ही आपली चटणी झाली तयार। आता आपण याला एक तडका देणार आहोत। त्याच्यासाठी थोडं तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून घेतला आणि छान तडतडला कढीपत्ता की आपण फोडणी देऊन घेतली। अशी ही आपली स्वादिष्ट टोमॅटो आणि शेंगदाणा चटणी तयार झाली। आता ही चटणी पराठ्याबरोबरही तितकीच छान लागते जितकी ती इडली आणि डोस्याबरोबर छान लागते। तर अशी ही आपली शेंगदाणा टोमॅटो चटणी झाली तयार।